नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 2 टप्पे वितरित करण्यात आलेले आणि तिसऱ्या टप्प्याची सुद्धा रक्कम खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता कोणत्या महिलांची खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत ते सुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 ऑगस्टपर्यंत दुसरा टप्पा जे लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झालेले होते त्याच महिलांच्या खात्यामध्ये पुन्हा 1500 रुपये जमा करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। तर तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जुलै आणि ऑगस्टचा 31 ऑगस्टपर्यंत जमा झालेला आहे का आणि तुम्हाला 1500 रुपयांचा तिसरा टप्पा मिळाला का, नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। कारण की आम्हाला माहिती मिळाली आहे की तिसरा टप्पासुद्धा ज्या महिलांचं 27 ते 31 या तारखेदरम्यान त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झालेले आहेत, अशा महिलांच्या खात्यामध्ये पुन्हा 1500 रुपये जमा करण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे। तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का नक्की कमेंटमध्ये सांगा। त्याचबरोबर पहिल्या टप्प्यामध्ये ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपये मिळालेले होते त्या महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचा टप्पा आलेला नाही। लक्षात ठेवायचे, फक्त ज्या महिलांच्या खात्यामध्ये दुसरा टप्पा आलेला होता त्याच महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचा तिसरा टप्पा आल्याची माहिती मिळालेली आहे। ज्या महिलांना पहिला टप्पा आलेला होता त्यांना पैसे मिळालेले नाहीत अजून तिसऱ्या टप्प्याचे, पण ज्या महिलांना दुसरा टप्पा मिळालेला होता अशा महिलांच्या खात्यामध्ये तिसरा टप्पा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले का नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथे सामे जय हिंद, जय महाराष्ट्र।